नमस्कार मित्रांनो, सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटर पनीर मसाला। त्यासाठी लागणारी सामग्री मी तुम्हाला दाखवत आहे। पनीर, मठार, मीठ, तिखट मसाला, गरम मसाला, धनिया पावडर, हळद, तेल, किचन किंग मसाला, पनीर मसाला, काश्मीरी लाल मसाला, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा। चला तर मित्रांनो, आपण आता आपली रेसिपी स्टार्ट करूया। कढई गरम झालेली आहे आता चांगल्या प्रकारे। आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊ। तेल गरम होऊन द्यायचे। तेल चांगल्या प्रकारे गरम झालेले आहे। आता त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ। कांदा चांगल्या प्रकारे फ्राय होऊन द्यायचे। कांदा चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे। त्यामध्ये आता आपण टोमॅटो मिक्स करून घेऊया। चांगल्या प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं आहे। आता चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे। आता आपण त्यावर झाकण मारून ठेवायचं आहे थोडा वेळ वाफेवरती, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे शिजावे। आता आपण झाकण काढून घ्यायचं आहे। आता हे चांगल्या प्रकारे नरमलेलं आहे। आता ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे। चला, कांदा आणि टोमॅटो आता थंड करून घेतलेले आहे आपण। आता त्याची आपण पेस्ट बनवणार आहोत। तर पेस्ट ते मिक्सरला लावून घ्यायचे। कांदा टोमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे। कढई गरम करून झाल्यानंतर त्यावर बटर टाकायचं आहे। बटर थोडं मेल्ट होऊन द्यायचं आहे। आपल्याला जर तेल टाकायचं असेल तर आपण तेल सुद्धा टाकू शकतो। बटर टाकायचं असं काही नाही आहे। बटर चांगल्या प्रकारे मेल्ट झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण पेस्ट टाकणार आहोत। कांदा टोमॅटोची जी आपण ग्रेव्ही बनवली ती पेस्ट आपल्यामध्ये टाकणार आहोत। आता त्याला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे। आता चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट मिक्स करून टाकायची आहे। त्यामध्ये आता आपण अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत। मिक्स करून घ्यायचे। ग्रेव्ही आता आपली चांगल्या प्रकारे फ्राय झालेली आहे। आता त्यामध्ये आपण हळद टाकून घ्यायचे। धनिया पावडर त्यामध्ये मिक्स करायचे। गरम मसाला थोडंसं घ्यायचे। तिखट मसाला घ्यायचे थोडंसं। आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे। चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे। आता त्यामध्ये आपण आता किचन किंग मसाला ॲड करणार आहोत।
प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालंय. त्यामध्ये आपण आता काश्मीरी लाल मसाला टाकून घेऊ. मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे. थोडंसं पाणी टाकून घेऊया. त्याचे चांगल्या प्रकारे मिश्रण करून घेऊ. आता त्यामध्ये मटर टाकून घेऊयात आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झालेलं आहे. तर त्यामध्ये मीठ टाकून घेऊ. आता नरमण्यासाठी त्यावर झाकण मारून वाफेवर तसं ठेवून द्यायचे थोडा वेळ. आता झाकण काढून घ्यायचे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आता त्यावर पनीर मसाला टाकून घ्यायचे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आता त्यावर झाकण मारून ठेवू थोडा वेळ वाफेवरती. आता झाकण काढून घेऊया. आता त्याला मिक्स करून घेऊया. भाजी छान अशा प्रकारे तयार झाली आहे. वास खूप छान येत आहे. आता त्यावरती कोथिंबीर पसरून घेऊया. अशा प्रकारे आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपीचे नाव आहे पनीर मसाला. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटू आता पुढच्या रेसिपीमध्ये.